ग्रुप वाईज प्रश्न आधीच लिहिलेले होते, कोणत्या ग्रुपला कोणते प्रश्न येणार आहेत, परंतु कोणत्या ग्रुपमध्ये कोण राहील हे आता डिसाईड झालं आहे. बरोबर आहे. म्हणजे यांना वाटत असेल की मी माझ्या मैत्रिणीसोबत बसेल, तर असं काही होत नाही. आणि ग्रुप छान झालेले आहेत, जवळपास सगळे ग्रुप चांगले आहेत. तर सुरू करूया. स्वामी काय महिला जिजाऊ कुठं आहे? जिजाऊ, स्वामी विवेकानंद, सावित्री आणि आंबेडकर. बरोबर. आपण राजमाता जिजाऊ सुरू करा. या ग्रुपपासून आपण सुरू करत आहोत. तर पहिला प्रश्न, राजमाता जिजाऊंचा जन्म कधी झाला? 12 जानेवारी 1598 रोजी झाला. व्हेरी गुड. उत्तर अगदी बरोबर आहे. यांना 10 गुण देण्यात यावे. त्यानंतर स्वामी विवेकानंद यांच्यासाठी पहिला प्रश्न, राजमाता जिजाऊंचा जन्म कुठे झाला? 5 सेकंदाचा वेळ राहील. सिंदखेड राजा येथे झाला. सिंदखेड राजा. उत्तर अगदी बरोबर आहे. दोघांनाही 10-10 गुण. त्यानंतर राष्ट्रमाता सावित्रीसाठी पहिला प्रश्न आहे, जिजाऊंच्या वडिलांचे नाव काय होते? टिक टिक 1, टिक टिक 2, टिक टिक 3, टिक टिक 4, टिक टिक 5. हा प्रश्न आता यांच्याकडे पास होईल. यांनी योग्य उत्तर दिलं तर यांना 5 गुण भेटतील. लखुजी जाधव. लखुजी जाधव. उत्तर अगदी बरोबर आहे. डॉक्टर आंबेडकर या ग्रुपला 5 गुण बोनस. आता डॉक्टर आंबेडकर या गटासाठी प्रश्न आहे, जिजाऊंच्या मातोश्रींचे नाव काय होते? म्हाळसाबाई. म्हाळसाबाई. उत्तर अगदी बरोबर आहे. या ठिकाणी पहिली फेरी संपलेली आहे. यानंतर दुसरा प्रश्न, राजमाता जिजाऊ गटासाठी, जिजाऊंचे मुख्य स्वप्न काय होते? स्वराज्य निर्माण करणे. उत्तर अगदी बरोबर आहे. यांना 10 गुण. स्वामी विवेकानंद गटासाठी दुसरा प्रश्न आहे, जिजाऊंच्या थोरल्या मुलाचे नाव काय होते? संभाजीराजे. उत्तर अगदी बरोबर आहे. जिजाऊंच्या थोरल्या मुलाचे नाव संभाजीराजे होते. राष्ट्रमाता सावित्री गटासाठी दुसरा प्रश्न आहे, जिजाऊ शिवाजी महाराजांना कोणत्या कथा सांगत? रामायण, महाभारत आणि वीरकथा. उत्तर अगदी बरोबर आहे. म्हणजे यांची सुरुवात झालेली आहे. आता यांना 10 गुण. त्यानंतर डॉक्टर आंबेडकर गट यांच्यासाठी दुसरा प्रश्न आहे, जिजाऊंचे विवाह कोणाबरोबर झाले? शहाजीराजे. उत्तर अगदी बरोबर आहे. शहाजीराजे भोसले यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला. त्यानंतर तिसरा प्रश्न, राजमाता जिजाऊसाठी, स्वामी विवेकानंद यांचे खरे नाव काय होते? नरेंद्रनाथ दत्त. उत्तर अगदी बरोबर आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न, स्वामी विवेकानंद गटासाठी, जिजाऊ कोणत्या गुणांसाठी ओळखल्या जातात? टिक टिक 1, टिक टिक 2, टिक टिक 3, टिक टिक 4, टिक टिक 5. आता हा प्रश्न राष्ट्रमाता सावित्रीकडे पास होईल. धैर्य, शहाणपण आणि मातृप्रेम. उत्तर अगदी बरोबर आहे. याला बोनस 5 गुण. सावित्रीला बोनस 5 गुण. त्यानंतर सावित्री गटासाठी तिसरा प्रश्न आहे, स्वामी विवेकानंद यांची जयंती कोणत्या तारखेला साजरी केली जाते? 12 जानेवारी. उत्तर अगदी बरोबर आहे. 12 जानेवारीला. ठीक आहे. यानंतर तिसरा प्रश्न, डॉक्टर आंबेडकर गटासाठी, राजमाता जिजाऊंचे निधन कधी झाले? 17 जून 1674 रोजी झाला. उत्तर अगदी बरोबर आहे. 17 जून 1674 रोजी. त्यानंतर चौथी फेरी सुरू होत आहे. चौथा प्रश्न यांच्यासाठी, स्वामी विवेकानंद यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? 1674. उत्तर चुकलेलं आहे. हा प्रश्न आता इकडे पास होईल. स्वामी विवेकानंद यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? 1863. 1863. उत्तर अगदी बरोबर आहे. स्वामी विवेकानंद यांच्यासाठी 5 बोनस गुण. त्यानंतर यांच्यासाठीचा चौथा प्रश्न आहे, रामकृष्ण मठ कोठे आहे? बेलूर, कोलकाता जवळ. उत्तर अगदी बरोबर आहे. पुन्हा यांना 10 गुण. यानंतर
सावित्री गटासाठी प्रश्न आहे चौथा. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कधी केली? टिक 1, टिक 2, टिक 3, टिक 4, टिक 5. हा प्रश्न इकडे पास होईल. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कधी केली? नाही, इकडे 1 मे 1897. 1 मे 1897. उत्तर अगदी बरोबर आहे सर. यांना 5 बोनस गुण. डॉक्टर आंबेडकर गटासाठी चौथा प्रश्न आहे. स्वामी विवेकानंद नंदांचे गुरु कोण होते? रामकृष्ण परमहंस. रामकृष्ण परमहंस. उत्तर अगदी बरोबर आहे. यांना 10 गुण. यानंतर शेवटची आणि अंतिम फेरी सुरू होत आहे. 5वा प्रश्न राजमाता जिजाऊ गटासाठी. स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथे कोणत्या कार्यक्रमात भाषण दिले? टिक 1, टिक 2, टिक 3, टिक 4, टिक 5. वेळ संपलेली आहे. स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथे कोणत्या कार्यक्रमात भाषण दिले? वेदांत आणि धर्माची एकता. उत्तर चुकलेलं आहे. स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथे कोणत्या कार्यक्रमात भाषण दिले? त्यांची संधी गेली. तिकडे तुम्हाला कोणाला माहित आहे? तिकडे आता हे उत्तर सांगतील परंतु यांना गुण देण्यात येणार नाही. चला उत्तर सांगून द्या. विश्वधर्म शशांक. हा उत्तर आहे त्याचा. स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथे विश्व धर्म संसद या कार्यक्रमामध्ये भाषण दिलं होतं. छान. उत्तर उशिरा आठवला. यानंतर स्वामी विवेकानंद गटासाठी 5वा प्रश्न आहे. स्वामी विवेकानंद यांची मुख्य शिकवण कोणती होती? वेदांत आणि धर्माची एकता. वेदांत आणि धर्माची एकता. उत्तर बरोबर आहे. यानंतर राष्ट्रमाता सावित्रीसाठी शेवटचा प्रश्न आहे. स्वामी विवेकानंद यांचा मृत्यू केव्हा झाला? टिक 1, टिक 2, टिक 3, 1902. टिक 4, टिक 5. वेळ संपली. हा स्वामी विवेकानंद यांचा मृत्यू केव्हा झाला? टिक 1, टिक 2, टिक 3, टिक 4, टिक 5. वेळ संपलेली आहे. 4 जुलै 1902. 4 जुलै 1902. उत्तर अगदी बरोबर आहे. आणि आता शेवटचा प्रश्न. यांना 5 गुण. शेवटचा प्रश्न आंबेडकर गटासाठी. भारत सरकारने स्वामी विवेकानंद यांची जयंती कोणता दिवस म्हणून साजरे करण्याचे घोषित केले? राष्ट्रीय युवा दिन. राष्ट्रीय युवा दिन. उत्तर अगदी बरोबर आहे. आणि याच ठिकाणी 5ही फेऱ्या संपलेल्या आहेत. सर्वजणांनी खूप छान उत्तर दिले. सर्वजण टाळ्या वाजवा सर्वांसाठी.